चला तर आज आपण बनवूयात मस्तपैकी मसाल्यातली वांग्याची भाजी। आता ही वांग्याची भाजी ना माझ्या पद्धतीने मी बनवते, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने। तर काय करायचं माहिती आहे का, पहिल्यांदा काय केले मी शेंगदाणे वगैरे घेतले, ते मस्तपैकी असे भाजून घेतले आणि असं खरपूस वगैरे भाजून घ्यायचे। तुम्ही म्हणता काळे केलेत पण काळे नाही आहेत, ते मस्तपैकी भाजून घेतले। त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि फक्त लसूण टाकलं आणि ते त्याचं वाटण करून घेतलं। त्यानंतर हे मी 2च वांग्याची भाजी बनवली, कारण घरामध्ये जितकी माणसं तेवढीच वांगी घेतली मी, आणि जास्त वांगी कोण आमच्या घरामध्ये खात नाही, त्याच्यामुळं त्याचा फक्त रस्सा जास्त प्रमाणात आवडतो। माझ्याकडे तर काही शिल्लक फक्त 2च वांगी राहिली होती, मग म्हटलं चला ह्या 2 वांग्याची भाजी करूयात। मग अगोदर फोडणीमध्ये तेल घातलं, त्याच्यानंतर त्याला मोहरी वगैरे जिरं घालून घेतलं। मोहरी मी घालत नाही, जिऱ्याने छान फ्लेवर येतो आणि छान वासही येतो। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही मोहरी घालत असाल तर मोहरी घालू नका, जिरं घाला, जिऱ्याने मस्त फोडणी बसते। आणि मग मी काय केलं, त्याच्यामध्ये टाकलं टोमॅटोने पण छान अशी आंबट जरा चव येते, म्हणजे भाजीला चव छान येते। त्याच्यानंतर त्याला जे मी वांगं घेतलं होतं ना, वांग्याला काटा वांगे असतील ना, तर काटे असलेले वांगे तर मस्त चव लागते वांग्याला त्या। आणि त्याचे काटे वगैरे मी काढून घेत नाहीत। तुम्ही म्हणता की आपल्या पोटामध्ये वगैरे अडकतील, पण असं काही होत नाही, ते नरम होऊन जातात शिजवल्यानंतर। आणि मग त्याच तेलामध्ये मग मी काय केलं, हे वांगे होते ना ते परतले, मस्तपैकी परतून घेतले आणि असं जर ते थोडेसे असे मऊ झाले की त्याच्यामध्ये मग मी जो मसाला तयार केला होता ना, तो मसाला टाकला आणि थोडीशी वाफ येऊ दिली। नंतर त्याला पाणी टाकलं, मस्तपैकी उकळून घेतले। एका साईडला मी भाकरी टाकत होते, भाकरीसोबत भाजी छान लागते, जास्त करून भाकरीसोबतच चुरून मस्त लागते। ही भाजी आपली रेडी आहे। आणि माझी व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करा। तुम्ही पण वांग्याची भाजी कशी प्रकारे करता ते मला कमेंट करा, आणि आवडली असेल तर नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा। या जेवण करायला, चला टाटा बाय बाय।